6 महिने मी तोंडातून एकही शब्द काढला नाही. पण त्या दिवशी जेव्हा सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला गेला, त्या दिवशी माझ्या मनात काहीतरी असं उठलं, की मी स्वतःला म्हणाले, आता बस झालं, खूप सहन केलं. रेवती लग्न करून जेव्हा या घरात पहिल्यांदा आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. एक साधी मुलगी, जास्त न बोलणारी, स्वतःच्या कामाशी मतलब ठेवणारी. लग्नाच्या पहिल्या दिवशी तिच्या सासूने रमाताईंनी तिला डोक्यापासून पायापर्यंत असं बघितलं, जणू एखादी वस्तूची तपासणी करत आहेत. तिची सासू म्हणाली, "सुनबाई, जास्त साधी बनवू नकोस. या घरात सगळं समजूतदारपणे होत असतं." रेवती हसून म्हणाली, "हो आई." पण त्यावेळी तिला काय माहीत होतं, हाच समजूतदार शब्द पुढे जाऊन तिच्या शांत बसण्यामागचं कारण बनणार होता. लग्नाचे पहिले 15 दिवस छान चाललं होतं. पाहुणे, हसणं, खेळणं, मजा-मस्ती, नवनवीन गोष्टी. पण जसं घरातलं वातावरण पहिल्यासारखं सामान्य झालं, तेव्हापासून खरे रंग दाखवायला सुरुवात केली. रेवतीला सकाळी 5 वाजता उठायला लागायचं. घरातली सगळी कामं एकटीला करायला लागायची. जरा 5 मिनिटं बसलेली दिसली की लगेच आवाज यायचा, "सुनबाई, माहेरी पण असंच काम करत होतीस का? का इथे येऊन आराम करायला शिकले आहेस?" रेवती फक्त "हो आई" म्हणत उठत असायची. पण मनात थोडं दुःख व्हायचं. पण ती विचार करायची की नवीन घर आहे, थोडं तरी ॲडजस्ट करायला लागणार. एक दिवस हिम्मत करून ती तिच्या नवऱ्याला महेशला म्हणाली, "अहो ऐका ना, आई जरा जास्तच बोलत असतात. मी प्रयत्न करत आहे सगळं बरोबर करण्याचा." महेश फोनमध्ये बघतच म्हणाला, "तू फक्त तुझ्या बाजूने नीट वाग. आईचा स्वभावच असा आहे. आणि हो, मला या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ओढत जाऊ नकोस." त्या दिवशी पहिल्यांदा रेवतीला जाणीव झाली की या घरात तिला एकटीला सगळं सांभाळायचं आहे. दिवस पुढे गेले. गोष्ट आता फक्त कामापुरतीच राहिली नव्हती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तिच्या चुका काढल्या जायला लागल्या. तिची सासू टोमणे देत म्हणायची, "रेवती, आज भाजीत मीठ कमी आहे. चपाती गोल बनवली नाहीस. तुला एक तरी काम नीट करता येतं का नाही?" रेवती फक्त मान खाली घालून एवढंच म्हणायची, "हो आई, पुढच्या वेळी लक्षात ठेवेन." आणि विषय तिथे संपत असायचा. तिने स्वतःला समजावलं होतं की ती शांत राहिली तर घरात शांतता बनून राहील. पण तिच्या मनाला खरी टेच तर तेव्हा लागली जेव्हा तिची नणंद पूजा घरी आली. पूजा हसत हसत तिच्या आईला म्हणाली, "आई, तू कसली सून घरात घेऊन आली आहेस? ना तिला व्यवस्थित बोलता येतं आणि नाही कुठलं काम. दादाचं आयुष्य तर बर्बाद झालं." रेवतीने नंदेचं बोलणं ऐकलं आणि तिची पावलं जागेवरच थांबली. एक क्षण तिने नवऱ्याकडे बघितलं. तिला असं वाटलं की तो काहीतरी बोलेल, तिच्या बाजूने उभा राहील. पण महेश हसत म्हणाला, "आता जे आहे, जसं आहे त्यातच ॲडजस्ट करायला लागणार." बस त्या एका वाक्याने रेवतीच्या मनात काहीतरी तुटलं. त्या दिवसानंतर तिने तक्रार करायची सोडून दिली. ती महेशला काही सांगत नसायची आणि नाही कुणाशी वाद घालत असायची. गपगुमान तिचं काम करत असायची. घरातल्या लोकांना पण तिच्या अशा शांत बसण्याची सवय झाली होती. आता तर तिचा रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून अपमान केला जायचा. तिची सासू म्हणायची, "रेवती, तुझ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला काही शिकवलं आहे का नाही?" प्रत्येक वेळी हे शब्द तिच्या मनाला सुईसारखे टोचत असायचे. पण ती तिचे डोळ्यातले पाणी लपवत असायची. लग्नाचे पहिले 6 महिने असेच निघून गेले आणि मग एक दिवस सगळं काही बदलून गेलं. त्या दिवशी घरात पाहुणे येणार होते. तिच्या सासूने सकाळपासूनच ऑर्डर द्यायला सुरुवात केली होती. सासू म्हणाली, "रेवती, आज तुझ्याकडून काही चूक व्हायला नको. समजलं का तुला? नाहीतर सगळ्यांच्या समोर माझं नाक कापलं जाईल." रेवतीने फक्त मान हलवली आणि कामाला सुरुवात केली. पूर्ण दिवस कामात निघून गेला. घराच्या साफसफाईपासून ते जेवणापर्यंत तिनं सगळं एकटीनं केलं. संध्याकाळी पाहुणे आले. सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. रेवती चहा घेऊन आली आणि सगळ्यांना द्यायला लागली. त्यातलाच एक जण हसून म्हणाला, "रमाताई, तुमची सून खूप साधी सरळ आहे." एवढं ऐकताच रमाताई हसायला लागल्या आणि म्हणाल्या, "फक्त साधीच नाही तर बिनकामाची पण आहे. लग्नाला 6 महिने झालेत, तरी पण एकही काम नीट केलं नाही." त्यांचं बोलणं ऐकून सगळ्या घरात शांतता पसरली.
सगळ्यांची नजर रेवतीवर येऊन टिकली. तिचे हात कापत होते. तिने परत एकदा आशेने नवऱ्याकडे बघितलं, पण यावेळी पण तो शांत बसला होता. आज सगळ्या पाहुण्यांच्या समोर तिच्या सासूने तिचा अपमान केला होता. त्या क्षणी तिच्या मनात कायमस्वरूपी काहीतरी बदललं. तिने हातातला ट्रे हळूच टेबलवर ठेवला आणि काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. दार बंद करून रडायला लागली. पण यावेळी तिच्या डोळ्यातलं पाणी फक्त दुःखाचं नव्हतं, तर एका नवीन अध्यायाची सुरुवात होती, जी या घरातल्या आवाजाला कायमची बदलणार होती. दार बंद करून रेवती भिंतीला टेकून खाली बसली. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पण यावेळी ती पहिली कमजोर रेवती नव्हती, जी प्रत्येक गोष्ट मान खाली घालून ऐकून घेत असायची आणि स्वतःच्या मनाला समजावत असायची. आज पहिल्यांदा तिला तिच्या मनातला राग जाणवला होता. त्यापेक्षा जास्त कायम शांत बसून सगळं सहन करण्यावर तिलाच लाज वाटत होती. ती मनात म्हणाली, बाहेर अजून पण चेष्टा, मस्करी, हसणं, गप्पा मारणं चालूच आहे. जणू काही झालंच नाही. तिची सासू परत मोठ्या आवाजात म्हणाली, माझी सून अशीच आहे. तिच्यावर कुणी लक्ष देऊ नका. मी सगळं सांभाळून घेते. हे ऐकून रेवतीच्या मुठी आपोआप बंद झाल्या. तिने आरशात स्वतःला बघितलं. विस्कटलेले केस, सुजलेले डोळे, पण आज तिचा चेहरा खूप कठोर दिसत होता. ती मनात म्हणाली, बस आता अजून नाही. ती फ्रेश झाली आणि बाहेर हॉलमध्ये आली. ती बाहेर आली तसे सगळेजण परत तिच्याकडे बघायला लागले. काही शांत होते, तर काही खाली मान घालून तिची चेष्टा करत हळूहळू हसत होते. तिची सासू तिला बघून परत टोमणा मारत म्हणाली, बघा आली महाराणी. जरा लवकर लवकर हात चालवत जा. पाहुण्यांच्या समोर इज्जत तरी ठेवत जा. सासूचं बोलणं ऐकून पहिली बाली रेवती असती तर तिने मान खाली घातली असती. पण आज तिने सरळ सासूच्या डोळ्यात बघितलं आणि पहिल्यांदा न घाबरता म्हणाली, आई, इज्जत ठेवण्यासाठी अगोदर इज्जत द्यायला पण लागते. सगळे एकदम शांत झाले. कुणाला आशा नव्हती की रेवती असं उत्तर देईल. तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, काय म्हणाली तू? रेवती एक एक शब्द स्पष्ट परत बोलत म्हणाली, आई, मी म्हणाले, जर तुम्ही मला सगळ्यांच्या समोर बिनकामाची बोलाल तर इज्जत कशी वाचेल? रेवतीचे बोलणे ऐकून महेश लगेच मध्ये बोलत म्हणाला, रेवती, ही कुठली पद्धत झाली बोलण्याची? घरात पाहुणे बसलेले आहेत. रेवतीने नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, महेश, आज तुम्हाला माझी बोलण्याची पद्धत चुकीची वाटत आहे का? मागच्या 6 महिन्यापासून जे या घरात माझ्यासोबत होत आहे ते बरोबर होतं का? बायकोचं बोलणं ऐकून महेश शांत बसला. ननंद पूजा हसत टोमणा मारत म्हणाली, अरे वा वहिनी, तू तर आज खूप चालाक झाली आहेस. असं वाटत आहे माहेरातून ट्रेनिंग घेऊन आली आहेस. रेवती तिच्याकडे बघून म्हणाली, ताई, कमीत कमी तुम्ही तर असं बोलू नका. ज्या दिवशी तुम्ही या घरात 6 महिने राहाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. रेवतीचं बोलणं ऐकून पूजाचा चेहरा उतरला. आता वातावरण पूर्णपणे बदललं होतं. जे लोक आत्तापर्यंत मजा घेत होते ते गप्प बसून बघत होते. तिची सासू रागत फणफणत म्हणाली, रेवती, तू तुझी हद्द पार करत आहेस. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, नाही आई, आज तर मी स्वतःसाठी हद्द बनवत आहे. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महेश कठोर होऊन म्हणाला, बस कर रेवती, खूप तमाशा केलास. आता नाटक बंद कर आणि खोलीत जा. रेवती सरळ उत्तर देत म्हणाली, महेश, नाटक मी नाही तर मागच्या 6 महिन्यांपासून तुम्ही सगळे करत आहात. बाहेरच्या लोकांसमोर चांगलं बनणं आणि घरात रोज माझा अपमान मी सहन करून घेणार नाही. माझं मी काम करेन, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन, पण माझी इज्जत घालवून नाही तर ताटमानेने, सन्मानाने. तिची सासू टोमणा मारत म्हणाली, मग तू काय करणार आहेस? रेवती 1 मिनिट थांबली आणि मग म्हणाली, ते तुम्हाला लवकरच समजेल. असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली. आज तिच्यामध्ये भीती नव्हती तर आत्मविश्वास होता. कुणीही काहीच बोललं नव्हतं. रेवती खोलीत गेली आणि कपाटातून तिने एक डायरी बाहेर काढली. ती उघडली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. दार बंद करून ती डायरी वाचायला लागली.
हात कापत होते, पण यावेळी भीतीने नाही तर तयारी करून. ही तीच डायरी होती. ती तिने लग्नानंतर सांभाळून ठेवली होती. माहीत नाही का, तिला स्वतःलाच माहीत नव्हतं. तिने त्यात प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लिहून ठेवली होती. तिला घरात कधी कोण काय बोलत होतं, तिचा कधी कधी अपमान केला, प्रत्येक गोष्ट तिने लिहून ठेवली होती. फक्त लिहिलंच नव्हतं तर रेकॉर्डिंग पण करून ठेवलं होता. सुरुवातीला फक्त मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी ते हे सगळं करत होती. पण आज तिला समजलं होतं की हे सगळं वाया गेलं नाही. तिने मोठा श्वास घेतला आणि मनात म्हणाली, आता शांत बसून उपयोग नाही. बाहेरून हळूहळू बोलण्याचा आवाज येत होता. पाहुणे एक एक करून जायला लागले होते. थोड्या वेळाने महेश दार उघडून खोलीत आला. चेहरा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, रेवती, तुला कळत आहे का तू काय केलं आहेस? सगळ्यांच्या समोर आमचा तमाशा बनवला आहेस. रेवती त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघून म्हणाली, महेश, तमाशा मी नाही बनवला. तमाशा तर आज पहिल्यांदा थांबला आहे. महेश म्हणाला, रेवती, मला हे डायलॉग ऐकू नकोस. आई बाहेर रागात आहे आणि तू आरामात बसून ही डायरी चाळत बसली आहेस. रेवती डायरी त्याच्याकडे देत म्हणाली, ही घ्या, बघा, कदाचित तुम्हाला काही समजलं तर. महेशने रागात डायरी उघडली. पहिल्या पानावर तारीख लिहिली होती आणि खाली लिहिलं होतं, आई आज म्हणाल्या, जास्त साधी बनवू नकोस. ते वाचून महेश हसला आणि म्हणाला, यात काय आहे? रेवती शांत आवाजात म्हणाली, पुढे वाचा. जसजशी महेश पानं उलटत गेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. प्रत्येक पानावर नवीन गोष्ट लिहिली होती. कधी सासूबाईंचे टोमणे, कधी नंदेकडून झालेला अपमान, तर कधी तिचं शांत बसणं आणि सगळ्यात जास्त नवऱ्याचं शांत बसणं. एका जागेवर लिहिलं होतं, आज महेश सगळ्यांच्या समोर बोलले, जे मिळालं आहे त्यात ॲडजस्ट करा. ते ऐकून त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं, पण मी काही बोलले नाही. महेशने ती लाईन वाचली आणि थांबला. रेवती म्हणाली, आठवत असेल ना तो दिवस? महेश नजर चोरत म्हणाला, हे सगळं लिहिण्याची काय गरज होती? रेवती कठोर आवाजात म्हणाली, म्हणजे मला समजेल की मी कधी कधी आणि किती वेळा मनातून तुटले होते आणि कधी कधी स्वतःला शांत बसवलं होतं. मग तिने फोनमधलं रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यात तिच्या सासूचा आवाज स्पष्ट कळत होता. तिची सासू म्हणाली, रेवती, तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तू बिनकामाची आहेस. हे ऐकून महेशचा चेहरा उतरला. तो म्हणाला, हे पण तू रेकॉर्ड केलं आहेस? रेवती म्हणाली, हो, कारण जेव्हा मी सांगत असते तेव्हा माझं कोण ऐकून घेत नाही. महेश रागात म्हणाला, मग आता तू हे सगळं दाखवून काय सिद्ध करणार आहेस? रेवती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, काही सिद्ध करायचं नाही मला महेश, पण आता हे सगळं सहन करायचं बंद करणार आहे. महेश म्हणाला, याचा काय अर्थ? रेवती स्पष्ट शब्दात म्हणाली, याचा अर्थ जर इथून पुढे मला या घरात इज्जत मिळाली नाही तर मी या घरात राहणार नाही. हे ऐकून महेश चकित झाला आणि म्हणाला, तू मला धमकी देत आहेस? रेवती म्हणाली, धमकी नाही तर माझा निर्णय ऐकवत आहे. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, महेश, तिला समजावून सांग, नाहीतर मी तिच्या माहेरी फोन करणार आहे. सासूचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, हो आई, करा, पण यावेळी मी पण सगळं खरं खरं सांगणार आहे. महेश एकदम शांत झाला. आज त्याला पहिल्यांदा जाणीव झाली होती की ही ती पहिली रेवती नाही जी सगळं खाली मान घालून सहन करत होती. रेवतीने ती डायरी उचलून बॅगेत ठेवली. मग हळू आवाजात म्हणाली, आज रात्रीपर्यंत मी वाट बघणार आहे. एकतर या घरात मला इज्जत मिळेल किंवा मग मी हे घर सोडून निघून जाईन. असं म्हणत ती खिडकीत जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार पडला होता, पण तिच्या मनात सगळं स्पष्ट झालं होतं की काय करायचं आहे. बाहेर तिची सासू आणि नणंद काही ना काही बडबडत होत्या. त्यांना अजून माहिती नव्हतं की यावेळी गोष्ट फक्त वाद घालण्याचीच नव्हती, तर खरंच कुणीतरी या घरातून जाण्यासाठी तयार झालं होतं. तिची सासू रागात हॉलमध्ये फेरा मारत म्हणाली, सून असून पण आमच्या पुढे अटी ठेवत आहे. आजपर्यंत या घरात असं कोणी केलं नाही. पूजा पण आगीत तेल ओतायचं काम करत म्हणाली, आई,
वहिनीला अजून पण सरळ मार्गावर आणायला लागणार आहे, नाहीतर ती उद्या तुझ्या डोक्यावर बसून नाचायला कमी करणार नाही. यावेळी महेश खुर्चीवर बसून काहीतरी विचार करत होता. त्याच्या मनात रेवतीच्या डायरीत लिहिलेले शब्द येत होते. ते रेकॉर्डिंग आणि तिचं सगळं सहन करत शांत बसणं. त्याला समजलं होतं की चूक फक्त त्याच्या आईचीच नव्हती, तर तो स्वतः पण या सगळ्यासाठी तेवढाच जबाबदार होता. तिकडे खोलीत रेवतीने तिला लागणाऱ्या वस्तू, कपडे बॅगेत पॅक केले. तिची पर्स घेतली आणि खोलीत चारी बाजूंनी नजर फिरवली. 6 महिन्यांच्या त्या कटू आठवणी तिच्यासमोर उभ्या होत्या. गपगुमान सगळं सहन करणं, कधी रडणं, तर कधी एकटं जेवण करणं. पण आता बस, अजून नाही. घड्याळात रात्रीचे 11 वाजले होते. ती दार उघडून बॅग घेऊन हॉलमध्ये आली. तसे सगळे तिच्याकडे बघायला लागले. तिची सासू टोमणा मारत म्हणाली, "अगं सोनबाई, एवढ्या रात्रीची कुठे निघाली आहेस?" रेवती उत्तर देत म्हणाली, "आई, तेच करत आहे जे मी बोलले होते." तिची नणंद हसत म्हणाली, "वहिनी, नाटक बंद कर. कोण कुठेही जात नाही." रेवती नवऱ्याकडे बघून म्हणाली, "महेश, मी खूप वेळ वाट बघितली. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे." महेश काही क्षण रेवतीकडे बघत राहिला. मग त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, "आई, आज मला पहिल्यांदा असं वाटत आहे की रेवती चुकीची नाही." हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, "याचा काय अर्थ? आता तू पण तिची बाजू घेणार आहेस का?" महेश आईकडे बघत म्हणाला, "आई, सोबत नाही तर सत्याच्या बाजूने उभा राहिलो आहे." सगळं घर शांत झालं. पूजा ओरडत म्हणाली, "दादा, तू वेडा झाला आहेस का?" महेश कठोर आवाजात म्हणाला, "वेडा तर मी अगोदर होतो, जेव्हा प्रत्येक वेळी शांत बसत असायचो." तो रेवतीकडे बघून म्हणाला, "सॉरी रेवती, मी याआधी तुला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही." नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. महेश आईकडे बघून म्हणाला, "आई, आजपासून रेवतीला या घरात तीच इज्जत, मानसन्मान मिळायला हवा जो या घरात प्रत्येकाला मिळतो. नाहीतर आम्ही दोघं या घरात राहणार नाही." हे ऐकून त्याची आई सुन्न झाली आणि म्हणाली, "तू बायकोसाठी आईला सोडणार आहेस का?" महेश हळू आवाजात म्हणाला, "आई, सोडत नाही. तर चुकीचं आहे त्याला बरोबर बोलत नाही." आता शेवटचा निर्णय त्याच्या आईच्या हातात होता. आज त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली की यावेळी गोष्ट फक्त सुनेची नाही, तर मुलगा पण हातातून जाऊ शकतो. त्या हळू नरम आवाजात म्हणाल्या, "ठीक आहे, जर तुला एवढंच वाईट वाटत असेल तर इथून पुढे मी लक्षात ठेवेन." पूजा काहीतरी बोलणार होती, पण महेशने तिला थांबवलं आणि म्हणाला, "बस ताई, आता अजून नाही." रेवती उभी राहून सगळं बघत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की जी गोष्ट मागच्या 6 महिन्यांपासून हवी होती ती आज एका रात्रीत तिला मिळाली होती. महेश तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "जायचं आहे का अजून एक संधी देणार आहेस?" रेवती हळू आवाजात म्हणाली, "संधी मिळेल, पण यावेळी माझ्या काही अटी आहेत." असं म्हणत रेवतीने एक नजर घरात टाकली. तेच लोक, तीच जागा, पण आज सगळं काही बदललं होतं. आज ती शांत बसून सगळं सहन करणारी सून नव्हती, तर आज स्वतःसाठी ठामपणे उभी राहणारी व्यक्ती होती. रेवतीने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचं सगळं आयुष्य सुखाचं झालं होतं. आता तिला त्या घरात पूर्ण मानसन्मान आणि इज्जत मिळत होती, ज्यावर तिचा हक्क होता.